यासाठी केला होता एवढा तास. रात्री साधारण किती वाजता ट्रेक 6ला सुरू केला आपण ना, 1:15 वाजता 1.5-2 तासाचा ट्रेक करून वर आल्यानंतर मस्त जेवण करून अशा टेंटमध्ये मुक्काम केला. इथं जेवणाची सोय होती आमची. असे 3 टेंट टाकले होते. सकाळचा अनुभव जबरदस्त आहे आणि अजून काही काही मेंबर आतमध्येच दिसतात. पण थंडी इतकी भयानक आहे तेव्हा प्रत्येक जण असा पूर्णपणे पॅक होऊन बसलेला आहे. हा केदारेश्वर मंदिर हे समोर दिसतंय बघा. आपल्याला दर्शनाला अजून जायचं आहे. आता प्रातःविधी वगैरे सगळे उरकून आम्ही तयार झालेलो आहे. हा समोरचा असा मस्त नजारा दिसतोय. आता तारामती पीकला जायचं आहे, सनराईज बघायचं आहे आणि त्याच्यानंतर कोकणकडा पाहायला जायचं आहे. चला निघूया आपण लवकरात लवकरात. इथल्या लोकल्स लोकांनी सांगितलं लवकरात लवकर जर गेला तरच तुम्हाला तारामती पीकवरून सनराईज बघता येईल. चला निघूया आता. हौदामध्ये मंदिराच्या इथं 12 महिने पाणी, इथं प्यायच्या पाण्याची सोय. असे डोंगरातून झिरपून पाणी जाते. एक 10-15 मिनिटांमध्ये सूर्योदय होईल. बरोबर आहे का रे? दिसते तांबडं पूर्ण फुटलेलं दिसतंय वर. आणि तिकडे जायला रस्ता असा पाऊल वाटेचा आहे. बापरे, चला चला, सूर्योदय चुकला नाही पाहिजे आज. म्युझिक लावायचं करणार आहे ते दिसते रे चेहरा दाखवा तुझ्या. व्यवस्थित सेट केले मी. अजून त्या तिथं जायचं आहे. तो तारामती पीक आहे आणि हा मध्ये जो खड्डा दिसतोय तिथं आपण टेंट टाकून राहिलो होतो आणि ते मंदिर आहे. हो ये बात, वाह. यासाठी केला होता एवढा तास. फोटो काढ वरतून. फोटो काढ सगळ्यांचा, कॅप्शनला टाक. असे तरी पैसे फिटलेले आहेत. खरंच पहिल्यांदा कळलं भटक्यांची पंढरी का म्हणतात या किल्ल्याला. अविस्मरणीय अनुभव. सगळी पुढे चला, मी व्हिडिओ करत येतो मागून. हेच ते तारामती टॉक जे फक्त आम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं. मजे मजे. हीच ती भटक्यांची पंढरी, हरिश्चंद्रगड तारामती टोक. कसं वाटलं? एक नंबर ट्रेकिंग आहे. पैसा वसूल. पैसा वसूल.
चल रे लय झाली फोटो आता. भारी भारी पॅच आहे बरं का आपण उतरायला. तारामती पॉइंट तिथून खाली उतरून आलो आपण आणि मध्ये हा दगडाचा पॅच एक नंबर लागलेला आहे. खतरनाकच आहे ट्रेक पण बरं. हे रस्ताच तसला डेंजर आहे. अख्ख्या दगडातून आहे. चला चला इथं खाली गेलं तर डायरेक्ट काय रे सुधारणार नाही पोर. असला ट्रेक असतो कुठे तिथं चाला नाही उडावं लागतंय आता. संपला का रस्ता. आले आले मंदिर समोर दिसतंय. जवळ आलोय आपण. अरे हळू चला पलीकडे झाडावर होतो. सर खाली पाणी आहे. पाझर फुटायला बघा. हा ना हेच पाणी जातंय तिकडे. माकडाचा अंश पिरुकात बस. तो एकच आहे बाकी सगळे माणसंच आहे. गरम मॅगी. पहाडी मॅगी ये ना. वा मॅगी त्या वरच्या टोकावरून तारामती टोकावरून आपण सूर्योदय बघितला. परत खाली आलो. तिथं टेंट आहेत आपले. नाश्ता केला. हे मंदिर आणि आता इथून चढून आलो. आता कोकणकड्याला चाललो आहे आपण. इथून कोकणकडा 1.2 किलोमीटर आहे.
फोटो काढ. अरे अरे याला कोणतरी सांगा पोटार काय करू नको. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवाजी. कमले तू पेला. अरे सूरज टेस्ट कर. चलो छैया छैया. ग्लास ग्लास माताची. किती मिनिटात? एक नंबर. सरबत अतिशय सुंदर बनवलं होतं. आणि हा समोर दिसतोय तो कोकण काढा, आणि कोकण काढायला लागूनच इथं कॅम्पिंगची सोय आहे यांची. हॉटेल शिवतेज. पंढरीनाथ काय आडनाव आहे? बादड म्हणून आहे. त्यांचा नंबर पण आहे का इथं हायलाईट केला व्हिडिओमध्ये. आणि हे त्यांचे मालक आहेत. कसे चार्जेस वगैरे आहेत? आम्ही तसं 450 घेतो, म्हणजे पर हेड एकाचे. पर हेड. नाईटला जेवण, चहा नाश्ता. जेवण आणि चहा नाश्ता. कॅम्प फायर. कॅम्प फायर पण आहे. वा वा. फक्त 450 रुपयामध्ये हे सर्व. वा वा. कधी कोकण कडा बघायला आलाच नाईट कॅम्पिंगसाठी तर नक्की हा नंबर नोट करून ठेवा. अगदी तिथून जरी कॉल केला तरी चालेल. हे तयारी करून ठेवतील यायची. तुला जायचं पाच होईपर्यंत असंच पोझिशन ठेवा. हे आंघोळीचं कुंड आहे. आंघोळ करता येतं किंवा वापरायसाठी पाणी वापरायचं तिथं. हे छोट्या छोट्या देवळ्या दिसतात बाजूनी. आणि केदारेश्वराचं मंदिर समोर. वा. हे पाण्याचं टाकावं. किती स्वच्छ सुंदर पाणी. वा. भरपूर 12 महिने वर्षाचे हे पाणी असंच राहतं. खाली नजर पोचेपर्यंत दिसत आहेत पायऱ्या मला. हेच पाणी प्यायसाठी इथले लोकल वापरतात. गणरायाचं दर्शन घेऊ. त्या बाजूला बघितलं तसंच सेम इथं एक पाण्याचं टाक आहे. आणि इथं सुद्धा खूप सुंदर आणि स्वच्छ पाणी. हे पहा. बघा सुंदर कार्विंग केलेलं आहे. नक्षीकाम. हे माझ्या पाठीमागं बघताय ते मंदिर आहे
जिथं 4 खांब आहेत, ज्यामध्ये एक सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग हे तिन्ही खांब पडलेले आहेत. आणि आत्ता जे चालू आहे कलियुग, असं म्हणतात की जेव्हा कलियुगाचा शेवट होईल तेव्हा तो खांब पडेल. चला आपण आता ते 4 खांब बघायला जाऊ. मंदिरापासून थोडंसं खाली यावं लागतं इथं. हां, हे 3 बाजूचे तुटलेत का, आणि हा एक तो. बापरे, इतकं थंड आहे. बोल. 5 फीट आहे. हां 5 फूट अशी उंचीची सगळ्यात मोठी आहे. पावसात बघण्यासारखं खूप छान असतं. पाणी इथेपर्यंत असतं. हां हे सतयुगाचं आहे प्रतीक. हां ते द्वापार, हां ते त्रेता हां. आणि हे कलियुग. चला मंडळी, सकाळी उठल्या उठल्या तारामती पीक, नंतर कोकणगडा पाहिला, आणि त्यानंतर आता केदारेश्वराचं मंदिर आणि शिवपिंड जिथं ते 4 खांब आहेत तिथं दर्शन घेतलं. आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. चला, दुपारचे 1:15 वाजलेला आहे. 1:15 वाजता आता खाली उतरायला सुरुवात केली. हे मंडळ सगळं पुढे चाललेलं आहे बघा. आता जे रात्री येताना मिस झालं, रात्री अंधारात जे दिसलं नाही ते आता जाताना आपल्याला एका केवमधून असा केवसारखा खडक आलेला आहे, म्हणजे माळशेज घाटासारखा, आणि त्याच्या खालून एक रस्ता आहे, तिथून आपण जाणार आहे. ते सुद्धा तुम्हाला जाताना दाखवतो. रात्री चांदण्यातून हा ट्रेक केला होता. ह्या रस्त्यानं वर आलो होतो, पण रात्रीचं चांदण्यामध्ये काय दिसला नव्हता रस्ता कसा आहे काय आहे. उतरताना पायाचे गुडघे दुखायला लागलेत खूप. उतरताना थोडा विसावा घेतलाय. मस्त पाणी आहे, पाण्याच्या कडेला बसलोय. हे बघा, मोठा इथं धबधबा असणार आहे पावसाळ्यामध्ये. वा, काय व्ह्यू दिसतोय. आणि हे सगळे खादाड गँग बसलेले आहे पेरू खात. ते लोक भेट आहेत का? सरळ कडा शिड्याने सोपा केलाय. अशा प्रकारे विश्राम चालू आहे. आणि फायनली जिथून सुरुवात केली होती ती कमान आलेली आहे. जाताना काय वाटलं नाही. रात्र आणि चांदण्यामध्ये थंड हवा सुटलेली होती. बरेच लोक आलेले आहेत. उन्हाचा करण्याचा हा ट्रेक नाही आहे, पण 100%. आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काल जो प्रॉब्लेम झाला होता बुलेटचा, कोतुळच्या तिथे लावली आहे गॅरेजवर, तर तो पहिला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आणि मग पुढे जायचं. त्याच्यामुळे लवकरात लवकर निघालो आहे. खाली आल्यानंतर एक 10 मिनटं फक्त आराम करून लगेच निघालो आहे. गाडी टो करून न्यायला लागते, उचलून न्यायला लागते, काय आता ते बघायला लागेल. त्यामुळे जास्त वेळ घालवला नाही आम्ही. वा,
कोतुळ 13 किलोमीटर. कोतुळ आपली गाडी ब्रेकडाऊन झालेली आहे. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे, नारायणगावच्या शोरूमला फोन केला तर ते 6 वाजता बंद होतं आणि ऑलरेडी आता 5:30 वाजलेत. आपल्याला पोचायलाच इथं अर्धा तास लागणार आहे. तर तिथून गाडी नारायणगावला टो करून जरी नेली तर दुरुस्त काय होणार नाही. बहुतेक एक जणाला मुक्काम करून गाडी उद्या रिपेअर करून यावं लागणार आहे. असं काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. त्याला पर्याय नाही. आता पहिलं जिथं गाडी ठेवली तिथं जाऊ आणि ठरवू काय करायचं आहे ते. वा, काय सीन दिसतं ना खाली. डेंजरस आहे वळण रे. हा, आता गाड्या तिथं उभे केल्या. हा पॉइंट दिसला, म्हणलं काय बघू तर समोर हा सुंदर स्पॉट आहे बघा. वाह, क्या बात आहे, एक नंबर. मंडळी, समोरच्या टेम्पोमध्ये दिसते ती आमची ब्रेकडाऊन झालेली बुलेट. कोतुळवरून ती ओतूरला घेऊन निघालोय. आता वाजलेत 7 आणि ओतूरला आम्ही जवळजवळ 3-3.5 तास थांबून होतो. मग रात्रीच्या 12 वाजता जेवण करून घरी पोचायला 2 वाजले. गाडी दुरुस्त झाली का आणि नंतर घरी कसे गेलो हे नंतर कधीतरी आपल्या बाईकवर असताना सांगेन. त्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू आणि आपलं नेहमीच फिरता येतंय तोवर फिरत राहा. धन्यवाद.